विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका संपाद्य ज्ञानांच विधाय भक्ती विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं पुरुषं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णो भवभयहारं सर्वलोक एकनाथं सर्वलोक एकनाथं सर्वलोक एकनाथं अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा जिथे जन्माला गुणातीत एका जयाचे नामे चुके जन्म व्यथा नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथ शर्म एकनाथा पायी माता देवीला नका पाहून दोष जातो दास पायाचा जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर जय जय माखन चोर विठ्ठला ज्यांचे कर्जता पवाडे कळी काळ पाया पडे तो हा पंढरीचा राणा पुसा सहाच वाकरा जना प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या या कोकणी करत बोलतात गाताना विकुटाचा आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमान जगतवंदे आवाज मोठा महाराष्ट्र भूषण संप्रदायाचे कळस असणारे इंद्रायणीच्या तटावरती वसलेलं छोटस देहू नावाचं गाव देहू गावातील महान तत्वज्ञ संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अतिशय महत्वाचा अभंग आजच्या सेवेकरता घेतलेला आहे. अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय भगवंताच्या नाम सामर्थ्याचं वर्णन करतात. विठाला महाराज म्हणतात भगवंताचा
महाराजांचं नामचिंतन जर गायलं, अर्थात त्याचे पवाडे जर गायले, तर तुकाराम महाराज म्हणतात, ज्या काळाची भीती तुम्हा आम्हाला प्रत्येकाला आहे, काळाची भीती प्रत्येकाला आहे, तर महाराज म्हणतात त्याचे पवाडे गा, म्हणजे भगवंताचे पवाडे गा. ज्या काळाची प्रत्येकाला भीती आहे, महाराज म्हणतात तोच काळ तुमच्या आमच्या पाया पडेल. ज्यांचे गरजता पवाडे कळी काळ पाया पडे. भगवंताचे पवाडे अर्थात नामचिंतन जर आपल्या मुखाने आपण जर गायलं, तर जगाला खाणारा काळ तो आपल्या पाया पडेल. महाराज ज्यांचे म्हणजे नेमकं कुणाचे पवाडे गायचे, लगेच पुढच्या चरणात महाराजांनी सांगितलं, तो हा पंढरीचा राणा पुसा 618 जना. महाराज म्हणतात तो पंढरीचा राजा आहे. इको आणखी कमी करा बोलताना आणि गाताना इको जास्त. महाराज म्हणतात तो पंढरीचा राणा, अर्थात राणा म्हणजे राजा आहे. असं कोणाचं मत आहे हो? नुसतं गायकी महाराजांचं मत नाहीये. मग पुसा 618 जना. 6 म्हणजे 6 शास्त्र, 4 म्हणजे 4 वेद आणि 18 म्हणजे 18 पुराण. म्हणजे शास्त्राचंही हे मत आहे. कशाचं? शास्त्राचं. शास्त्राचं नाही, शास्त्राचं. महाराज म्हणतात शास्त्राचंही मत आहे, वेदाचंही मत आहे आणि 18 पुराण त्यांचंही मत आहे. त्यांचे जर पवाडे गायले तर काळाची भीती आपल्याला नाही, तो काळ आपल्या पाया पडतो. काही माणसं म्हटले, महाराज आम्हाला पवाडे गावा असं वाटत नाहीये, कारण पवाडे जरा जास्त उंच स्वरात गावा लागतात, तो आमचा स्वर चालणार नाहीये, जमणार नाही आम्हाला, आम्हाला चिंतन करावं असं वाटतं. महाराज म्हणते चिंतन जरी तुम्ही जरी केलं तरी पण तुम्हाला फायदा तोच आहे. चिंतिता जयासी मुक्ती मुक्ती कामारी दासी. महाराज म्हणतात त्या भगवंताचं आपण चिंतन जरी केलं, एकांत ठिकाणी जाऊन, काय चिंतन हे एकांत ठिकाणी होत असतं. महाराज म्हणतात भगवंताचं आपण चिंतन जरी केलं तर फायदा काय? मुक्ती मुक्ती कामारी दासी. महाराज म्हणतात आपल्याला भोगही मिळतो आणि मोक्ष सुद्धा मिळतो. भुक्ती नाम भोग. भुक्ती म्हणजे भोग आणि मुक्ती म्हणजे मोक्ष. आणखी सोपं सांगेल तुम्हाला, भोग म्हणजे काय? आपल्याला ज्या वस्तू चांगल्या चांगल्या मिळतात त्याला भोग म्हणतात. महाराज म्हणतात हे भोगही मिळतो आपल्याला आणि मुक्ती सुद्धा म्हणजे मोक्ष सुद्धा मिळतो. आणखी सोपं सांगेल तुम्हाला, लोक म्हणतात बा, जे लोक भजन करतात, जे परमार्थ करतात, अर्थात महाराज लोक भजन करतात, कीर्तन करतात, परमार्थ करतात, त्यांची फार म्हणजे आयुष असते. हो, चांगलं चांगलं त्यांना पदार्थ 4-4, 5-5 भाज्या खायला असतात, पदार्थ खायला असतात. म्हणजे महाराज म्हणतात, महाराज लोक म्हणतात की महाराज लोकांची फार आयुष असते, मजा असते. मजा का असते माहितीये का? इथं सांगितलं ना ते अभंगामध्ये, काय सांगितलं? भोगही मिळतो. भुक्ती मुक्ती. भोग म्हणजे हे भोगच आहे ना, हा भोगच आहे. भोगही मिळतो परमार्थ केल्याच्या नंतर, भगवंताचं पवाडे जर गायले तर भोगही मिळतो आणि मुक्ती म्हणजे मोक्ष. मोक्ष म्हणजे सुख. सुख सुद्धा आनंद, आनंद सुद्धा मिळतो. हो, काही माणसं म्हटले महाराज आम्हाला डायरेक्ट वैकुंठाला जावं असं वाटतं. महाराज म्हटले तरी सुद्धा तुम्ही भगवंताचे पवाडेच गा, जेणेकरून तुम्हाला सगळ्यात दुर्लभ असणारा वैकुंठ तुम्हाला सुलभ होईल. वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्यांच्या नावे, तो हा पंढरीचा राणा पुसा 618 जना. असा आवाज द्यायचं बरं का. असा अभंगाचा सरळ आणि सोपा अर्थ. विठाला विठाला. सेवेला सुरुवात करण्या अगोदर महत्वाचा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, सालाबाद प्रमाणे याही वर्षी, थोडं इको कमी करा बघ, सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपल्या अंबड शहरामध्ये फार भाविक मंडळी आहात. आपल्या या होळकर नगर मधली अंबड शहरामध्ये इतका भव्य आणि दिव्य सप्ताह, इतकं भव्य आणि दिव्य अन्नदान कुठल्याच सप्ताहामध्ये होत नाही. आणि ते तुम्ही सर्व होळकर नगरकर मंडळी सर्व करून दाखतात बघा. फार तुम्हाला धन्यवाद आहे. जोरदार टाळ्या वाजवा आपण.
समस्त ग्रामस्थ, माता भगिनी, पुरुष मंडळ, आबाल वृद्ध, तरुण मंडळ सर्वांच्या सहकार्याने आपला हा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. फार फार भव्य दिव्य आहे बरं का, फार भव्य दिव्य आहे. न जाणो आपल्या सप्ताहाला कुणाची नजर लागू बरं का, नजर लागू नये सप्ताहाला असो. आणि सर्वांच्या वतीने, सगळ्यांच्या वतीने माझ्याकडे आलेली तिसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा. या सेवेकरता सर्व माता भगिनी, पुरुष मंडळ, अबाल वृद्ध, सर्व माझे वडीलधारी मंडळी, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत या ठिकाणी बसलेले. विशेषतः हरिभक्तीपरायण महाराज सुद्धा टाळ घेऊन उभा आहे. हरिभक्तीपरायण गुरुवर्य तळपे महाराज अर्थात नाना सुद्धा या ठिकाणी टाळ घेऊन उभा आहे. महाराजांच्या चरणावरती मी साष्टांग प्रणिपात करतो. वेणेकरी महाराज आहे, आदिनाथ महाराज ढोले ते सुद्धा गाण्याकरता आहे. महाराजांचे सुद्धा फार फार आभार व्यक्त करतो. म्हणजे धर्मपत्नी सुनीता ताई, ताईच म्हणू लागेल ना आता, काय म्हणू लागेल आता, आजचे दिवस तरी बरं का वर्णन करायचं म्हणलं तसंच म्हणून जमत नाही बुद्ध टोटी. चला, धर्मपत्नी आहे ते सुद्धा उपस्थित आहे. आमचा भैया सुद्धा शिवराज आहे की नाही, शिवराज टाळ घेऊन आहे. आमचे मनोज महाराज सांगळे आहे ते सुद्धा त्यांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात. हरिभक्तीपरायण नामांकित कीर्तनकार आमचे परम मित्र कार्तिक महाराज तळपे आहे. त्याचप्रमाणे आमचे कळी चोपदार, असे चोपदार पाहिजे बरं का, महाराजांना पुढे जाऊन द्यायचं नाही आता. हरिभक्तीपरायण ऋषिकेश महाराज सुद्धा आहे, त्यांच्याही चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो. हार्मोनियम वादक आमचे मामा सुद्धा आहे, कणमामा. सर्व सर्व आमचे विलासराव महाराज आहे, आमचे देव आहे, सर्व सर्व महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व तुम्ही होळकर नगरकर सर्व मंडळी आहे. शूटिंग सुद्धा आपली लाईव्ह चालू आहे बरं का. आमचे वाघोंडे पाटील आहे, सगळ्यांच्याही चरणावर साष्टांग प्रणिपात करतो. आमचे मोठे बंधू सुद्धा बंधू भाऊ आहे. सर्व साऊंड सिस्टम अतिशय गोड आहे. सर्व तरुण मंडळ खुर्चीवर बसलेली. तुम्ही जरा खाली जर बसले तर बरोबर आहे बरं का, कारण रात्रीच महाराजांनी सांगितलं. आणि ऐका ना, ऐकण्याची जागा हीच आहे बरं का, म्हणजे माझा तो सांगाय ऐका. तुम्ही चालेल ना म्हणून आता नाही सांगितलं बसा बसा, तुम्ही खुर्चीवर बसा. नाही सांगितलं बरं, तुम्ही जाऊ नका, खुर्चीवर बसा. विठाला विठाला अभंग सेवेकरता निवडलेला आहे. फार सुंदर अभंग आहे. महाराज आजच्या अभंगातून भगवंताच्या नाम सामर्थ्याचं वर्णन करतात. भगवंताच्या नाम सामर्थ्यामध्ये फार ताकद आहे. देवाच्या नाम सामर्थ्यामध्ये फार ताकद आहे. तुमच्या आमच्या नामात काही ताकद नाही, आपल्यात काही ताकद नाही. भगवंताच्या नाम सामर्थ्यामध्ये फार ताकद आहे. महाराज म्हणतात, तुमचा आमचा जर विचार केला, आपल्यामध्ये फारसं काही सामर्थ्य नाहीये. आपल्या नामातही काही फारसं सामर्थ्य नाहीये, आपल्या देहात सुद्धा काही फारसं सामर्थ्य नाही. महाराज म्हणतात, पशु का होत पणैया, नरका कशु नाही होत. आपल्या या मानवी जीवनामध्ये या देहाचं काही होत नाही. महाराज, एखादं जनावर जर मेलं, जनावराचं कोणतंच अवयव निरुपयोगी होत नाही. प्रत्येक अवयव जनावराचं उपयोगी येतं, उपयोगी येतं. बघा, हा प्रकवास वाजतो, निर्जीव आहे, त्याला कातड आहे. आवाजही कमी करा. कातड आहे, जनावराचं कातड आहे. जनावर मेलं पण त्याचं कातड सुद्धा आज अपदाच्या स्वरूपात जिवंत आहे. म्हणजे पशु पक्ष्याचा कोणताच अवयव निरोगी येत नाही. काहीतरी उपयोग होतो पशु पक्ष्याचा अवयव. आपलं काय अवयव, कोणता अवयव उपयोगी होतो महाराज? काहीच नाही. बघा, आपण जर मेलो, रस्त्यावर टाकून दिलं तर कुत्रे मांजरे खातात, भयंकर वास येतो. पुरून जर टाकलं, किडा मुंगी खातात, त्याची माती तयार होते. काय होतं बरं आपल्या देहाचं? काही होत नाही बाकीचं महाराज, काही होत नाही, काही फारसं सामर्थ्य नाही. आणखी पुढे सांगेल तुम्हाला मी, आपल्याही पेक्षा पशु पक्ष्याला फार ज्ञान आहे, फार ज्ञान आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पशु पक्षी निकास आहार खातात आणि लोकांना ते सकस आहार देतात. लक्षपूर्वक आहे का बरं का? लक्षपूर्वक आहे का? पशु पक्षी खात असताना निकस खातात, म्हणजे कडबा खातात, चारा खातात, ऊस, तो काहीतरी निकस आहे. ते सगळं सकस काहीच नाही, निकस खातात. पण आपल्याला ते सकस पदार्थ देतात. डाळ
कडबा खाते, वाढे खाते, काहीतरी निकस खाते, चारा खाते, गवत खाते, पण आपल्याला पवित्र दूध देते. दूध सकस आहे, सकस आहे, पवित्र दूध देते. पवित्र गोमूत्र सुद्धा, गाईचं गोमूत्र सुद्धा फार पवित्र आहे. देत असताना ते सकस देते. गाईचं शेण सुद्धा पवित्र आहे. पवित्र ठिकाणी आपण गाईच्या शेणाने आपण सारून घेतो. बघा किती सामर्थ्य आहे. पशु पक्षामध्ये फार सामर्थ्य आहे, आपल्यात फारसं काही सामर्थ्य नाही. ऐका, पूर्वी लोक शेण त्याने आंघोळ करायचे, शेणाने आंघोळ करायचे, म्हणजे पशु पक्षाचं काही निरुपयोगी होत नाही. महाराज, काही निरुपयोगी होत नाही. आपला जर विचार केला, ऐका ना, गाईचं शेण आपण हातामध्ये घेतो, त्याने आंघोळ करतो, सुगंध फार सुंदर येतो गाईच्या शेणाचा. निकस खाते आणि सकस देते. आपण इतकं सकस खातो. ऐका ऐका, बस बस, आपण इतकं चांगलं चांगलं खातो, गुलाबजाम खातो, भाजी पोळी खातो, सर्व काही चांगलं चांगलं खातो, सकस आहार खातो, पण काही लोकांना आपण सकस देतो का? काहीच नाही. गाईचं शेण पवित्र आहे. आपण इतकं चांगलं खातो, इतकं चांगलं खातो, आपलं शेण पवित्र आहे का? आपलं शेण पवित्र आहे का? अहो, गाईचं शेण त्याचं लोक वास घेतात, सुगंध घेतात, पवित्र आहे ते. आपल्या शेणाचा कोणी वास घेतात का? अहो, लोकांचं जाऊ द्या, दुसऱ्याच जाऊ द्या, पण आपला सुद्धा वास येतो. मला सांगण्याचा मुद्दा माझा असा आहे, विरोध नाही. ऐका, विरोध नाही. मग आपण सकस खातो, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार. या ठिकाणी हरिभक्तीप्राय गुढे महाराज या ठिकाणी आणले, त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. ऐका, फारसं काही सामर्थ्य नाहीये देहामध्ये, आपल्या काही फारसं सामर्थ्य नाहीये. आपल्याही पेक्षा पशु पक्षाला फार मोठं ज्ञान आहे. आपल्याला फक्त एकच ज्ञान आहे. कोणतं? याच देही घडे देवाचे एवढं सामर्थ्य आपल्या देहामध्ये आहे. कोणतं? याच देही घडे देवाचे भजन. याच्यापेक्षा कोणतं सामर्थ्य नाहीये. बुद्धी ही आपल्याला फार कमी आहे. पशु पक्षाला आपल्याही पेक्षा फार कितीतरी पटीने बुद्धी जास्त आहे, फार जास्त आहे. एका पैठणच्या नाथसागरामध्ये दुसऱ्या देशातले काही पक्षी येतात बघा. हो, कसं आहे, पैठणच्या नाथसागरावरती दुसऱ्या देशामधले पक्षी येतात. तिथं ते कायम राहत नाही बरं का, फक्त 1 ते 2 महिने राहतात. काय येतात? याचं कारण असं आहे,
त्यांच्या देशामध्ये त्यावेळेला बर्फ असतो, प्रचंड बर्फ असतो, झाडावरती बर्फ असतो, जमिनीवरती बर्फ असतो, दगडावर बर्फ, सगळीकडे बर्फ असतो, डोंगरावर बर्फ असतो. त्या पक्ष्यांना राहण्याकरता कुठं जागा नसते. त्याच्यामुळे ते पक्षी पैठणच्या नाथ सागरावरती येतात, तिथं राहतात. त्यांना पाणी पिण्याची व्यवस्था, सगळी व्यवस्था फक्त 2 महिने राहतात तिथं. किती? 2 महिने फक्त. पण ऐका, म्हणजे कितीतरी हजारो किलोमीटरचा प्रवास करून पशु पक्षी तिथं उड्यात येतात. किती बुद्धी आहे बघा पक्ष्याला, किती बुद्धी आहे. हजारो किलोमीटरचा अंतर पार करतात, उड्यात येतात नाथ सागरावरती. विठाला विठाला येतात, तिथं राहतात, काहीच काळ तिथं राहतात. कधी कुठपर्यंत राहतात माहितीये का? त्यांना इकडं असताना, म्हणजे महाराष्ट्रात असताना, ते बाहेर देशातले आहे, पण इकडे असताना त्यांना त्यांच्या देशामधला हवामानाचा अंदाज कळतो. आपल्या देशातला बर्फ संपलेला आहे, इकडं कळतं त्यांना. काय बुद्धी महाराज, किती बुद्धी त्यांना. त्यांना कळतंय देशातला आपला बर्फ संपलेला आहे, आपण आपल्या देशामध्ये गेलं पाहिजे. उडतात ते, बाहेर येतात, आणि ज्या दिशेने आले, ज्या मार्गाने आले, त्याच मार्गाने ते सरळ जातात. त्यांना कुठे मॅप आहे? त्यांना कुठे मॅप सर्च करण्याकरता वाट चुकत नाही, काही नाहीये, काही नाहीये. आपण 50 किलोमीटर जरी गेलो, वापस येण्याकरता आपल्याला रस्ता सापडत नाहीये. मॅपचा, गुगलचा वापर करावा लागतो आपल्याला. काय सामर्थ्य देहामध्ये आपल्याला? काही बुद्धी नाही आपल्या देहामध्ये. काही बुद्धी असतं, काही बुद्धी नाही. ऐका, आणि महाराजांनी तर प्रमाण दिलं आता, या देहा इतकं अमंगळ आणि अपवित्र काही नाहीये. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीर ऐशे. फार फार अमंगळ आहे महाराज, फार अमंगळ आहे. ऐका, आपण जर ब्रश नाही केला तर आपल्याला वास येतो की नाही? लोक म्हणतात, महाराज तुम्ही फार नामवंत आहात, जरा लांबून बोला, तोंडाचा वास येतो तुमच्या. एक दिवस जर आंघोळ नाही केली आपण, आपल्याला करमत नाहीये. बघा, गायला कधी आंघोळ आहे का? गाय कधी आंघोळ करते का? नाही. पण कधी जा, प्रसन्नच आहे, प्रसन्न. अंगावर हात फिरवा, प्रसन्न आहे. म्हशीला कधी ब्रश आहे का? कधी ब्रश आहे का म्हशीला? नाहीये. पण सुगंध चांगलाच येतो, सुगंध चांगलाच येतो. महाराज फार फार अमंगळ आहे. दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीराशी. पुढे काय म्हटले? शरीर उत्तम चांगले. काय म्हटले? पुढे पुन्हा म्हटलं की शरीर उत्तम चांगले. असं कसं महाराज? दुर्गंधीची थारही म्हटले, अपवित्र म्हटले, अमंगळही म्हटले, पुन्हा काय म्हटले आता? शरीर उत्तम चांगले. असं कस काय महाराज? 2 तोंडी भाषा तुमची अशी कस काय? माणसं काही काही 2 तोंडी असतात ना. इकडे बोलतात, तिकडे बोलतात, मतदान तिसऱ्यालाच करतात. हे 2 तोंडी लोक असते महाराज. मी एका गाडीवरती वाक्य वाचलं होतं, बरं लक्षपूर्वक. एका गाडीवरती वाक्य वाचलं होतं, माणूस आणि रुद्राक्ष एकमुखी मिळणं फार कठीण आहे. कळतंय तुम्हाला? विठाला विठाला. महाराज 2 तोंडी भाषा तुमची अशी कस काय आहे? उत्तम चांगलं म्हटल्यात तुम्ही आता, असं कस काय? लोक बोलतात ना 2 तोंडी महाराज. ऐका, मी सांगत असतो विनोद, जे सासू असते आपल्या घरामधली, 2 तोंडे असते महाराज. ते 2 तोंडे, हे पुन्हा हे बोलते, ते पुन्हा हे बोलते. एखादी घरातली बाई डबल सासू झालेली असते. डबल सासू म्हणजे काय? बरं कसं आहे, डबल सासू म्हणजे मुलाचं लग्न होऊन सून येते, सुनेची ती सासू असते, ही एक पट सासू. पण डबल आहे का? डबल सासू म्हणजे मुलीचं लग्न होऊन जावई येतो, जावईची पण ती पण असते, याला म्हणतात डबल सासू. समजा एखादी बाई, घरातली बाई डबल सासू झालेली असावी, मग तिला आपण विचारावं, जीजी ओ जीजी, आपला जावई कस काय? काय विचारावं आपण? आपला जावई कस काय? ते म्हणत असते, बाई महाराज आपला जावई, सिट्टी कमी कर, आपला जावई म्हणजे देव माणूस आहे, देव. जावई कोण आहे? देव माणूस. डबल तोंडी बघा. आणि तिच्याच मुलाचं लग्न झालेलं असावं.
आणि 1 महिन्यानं आपण तिला भेटायला जावं, तिच्या घरी जावं, तीच जिजी ना अशी वाटायला बसली जाते, असा कपाळ हात राहतो, 10-15 कपाळ आड्या पडलेल्या राहते. आपण जिजीकडे जावं, हो जिजी आपला नवरदेव कुठे आहे? जिजीला काय म्हणावं आपण, नवरदेव कुठे आपला? जिजी म्हणत असते, जिजी एक तर आंबट झालेली असते, जिजी म्हणत असते पप्पा कोणता नवरदेव? आपण म्हणावं जिजी आपला तुमचा मुलगा तुमचा. जिजी म्हणत असते पप्पा ते नवरदेव कसला, ते तो बायकोचा पैल होऊ कसला. दोन तोंडी भाषा म्हणायची, 2 तोंडी भाषा. ऐका, समजा धोंड्याच्या महिन्यामध्ये मुलगी आणि जावई घरी यावा, अधिक मासामध्ये यावर्षी आहे बरं का, मुलगी आणि जावई घरी यावा. आपण विचारू जिजीला, जिजी दारामध्ये आत्ता गाडी वाजली, कोण आलं होतं? जिजी म्हणत असते बाई महाराज दारात गाडी वाजली आता, लक्ष्मी आणि नारायण आले होते, लक्ष्मी नारायणाचा जोडा आला होता. कोण आल्यावर? जावई आणि मुलगी आल्यावर. आता 2 तोंडी भाषा आहे. आता ऐका बरं का, समजा इथंच मुलगा आणि सुनबाई कुठेतरी 2 जण मोटरसायकलवरती शॉपिंग करायला जावा. आपण म्हणावं जिजी दारामध्ये आत्ता गाडी वाजली, कोण आलं होतं? तीच जिजी काय म्हणते माहिती का, कोण नाही आलं, आमच्याच उधळली. 2 तोंडी भाषा मला लागते. विठाला महाराज तुम्ही असं कसं काय म्हणता? मग शरीर अमंगल आहे, अपवित्र आहे, आणि पुन्हा म्हटले शरीर उत्तम आहे आणि चांगलं सुद्धा आहे, असं कसं काय? ऐका, याचं उत्तर असं आहे, शरीर अमंगल आहे खरं आहे, अपवित्र आहे खरं आहे, पण पवित्र कधी होतं माहितीये का? पवित्र कधी होतं? अरे पवित्र जो होय देह त्याचा. आपण जर नामचिंतन केलं अपवित्र देहाने तर आपला देह पवित्र होतो. ज्याचे मुखी गाय तोची धन्य, ज्याच्या मुखी नाम तोची धन्य. तुका म्हणे नाही जाती सवे चाड. महाराज म्हणतात कुठल्याही अपवित्र जातीत जरी आला, अपवित्र कुळात जरी जन्माला, पण नामचिंतन आपल्या पवित्र तो देह वाले पुण्य. पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. ज्याच्या वाणीने सतत भगवंताचं नामचिंतन करतो, माझा आवाज वाटतो, सतत नामचिंतन करतो, त्याचा देह पवित्र आहे.
अपवित्र कुळात जरी जन्माला आला, कुठल्याही जातीत जन्माला आला, देह पवित्र होतो. ऐका, संत जोखोबराय कोण होते हो? संत जोखोबराय हो अपवित्र कुळात जन्माला आले होते. तसं पाहिलं तर ना, कोणतंच कुळ अपवित्र नसतं, कोणतीच जात अपवित्र नसते, कोणतीच जात मोठी नसते आणि कोणतीच जात लहान नसते. एक लक्षात ठेवा. पण लोक म्हणतात गो महाराज, ते पहिल्यापासून चाललेले. आता ऐका, संत चोखोबराय मातंग समाजामध्ये अर्थात त्या महार कुळात जाती जन्माला आले, म्हणजे अपवित्र कुळ आहे, अपवित्र आहे. संत चोखोबरायकडे काय काम हो महाराज? अपवित्र कुळात जन्माला आल्यामुळं सगळं खालचं काम महाराज. कुठं घाण पडलेली दिसली पंढरपुरामध्ये तर लोक आवाज द्यायचे, अरे बोलवा त्या चोख्या महाराला, ते घाण पडलेली आहे, कचरा पडलेला आहे, टोपलीत उचलायला सांगा त्याला. लोक त्याला काही काम सांगायचे, घाण पडलेली दिसली ते काम सांगायचं. असंच एकदा पंढरपूरमध्ये एक बरोबर शांत बसून, अरे पंढरपूरमध्ये महापूर आला होता आणि त्या महापुरामध्ये चंद्रभागेला महापूर आला. महापुरामध्ये अनेक प्रकारचे जनावर त्या पाण्यामध्ये वाहून आले होते. चंद्रभागेमध्ये प्रचंड घाण झालेली आहे. पूर वसरला, पाणी वसरलं, पण सगळी घाण आहे, जनावर मरून पडलेले आहे, फार जनावर मरून पडलेले आहे. मग आता घाण कोणी उचलायची आहे? लोकांनी सांगितलं, काही नाही, आता चोख्या महारा आहे आपल्या जवळ, त्यांना सांगा हे जनावर उचलायचे, जनावर उचलायचे. जनावर उचलणं का सोपी गोष्ट आहे का महाराज? दिप्पाची दिप्पट बैल आहे, जनावर आहे, म्हशी आहे, गायी आहे, त्यांना आता उचलायचं आहे. उचलत नाहीये चोखोबरायाला, उचलत नाहीये. पण खालच्या कुळात जन्माला आल्यामुळे काही काम लोक सांगायचे महाराज. उचलत नाहीये चोखोबरायाला, घाण उचलली चोखोबरायांनी, पण जनावर उडत नाहीये. लोकांनी काय केलं माहितीये का? चोखोबरायाच्या कमराला दोरा बांधला, अर्थात दोर बांधला, आणि तेच दोर जनावराला बांधला, मेलेल्या जनावराला, आणि सांगितलं चोखोबाईला, चोखोबा, चोख्या वणीत ते जनावर गावाच्या बाहेर ने आणि टाकून दे. चोखोबाई वढायचे महाराज, वढायचे, सांगितलेलं काम करायचे. पण माणसालाही जीव असतो ना महाराज, त्यांनाही भावना, त्यांनाही वेदना असतात ना. चोखोबाई वढायचे, वढायचे, पण जो दोर आहे ना, चोखोबाईच्या कमराला काचू लागला, प्रचंड काचू लागला. चोखोबाई थांबले, दम खाण्याकरता थांबले, आराम करण्याकरता थांबले, की लोक यायचे आणि चोखोबरायच्या पाठीत मारायचे महाराज, चाबूक मारायचे, चाबूक मारायचे. चोखोबराय रडायचे आणि देवाला विनंती करायची, सतत नामचिंतन चोखोबरायचं, सतत नामचिंतन. लोक यायचे, पाठीमागून फटका द्यायचे, मारायचे. चोखोबराय लोकांना काही नाही बोलले. मग देवालाच आवाज दिला, धाव घाली विठो धाव घाली विठो चालू नको मंद, चालू नको मंद, धाव घाली विठो. तुम्ही धावून दर्शिक जरा आवाज द्या जरा मला. चालू नको मंद, ऐकू द्या गाताना. बडवे मज मारिती ऐसा, असं
काय अपराध बडवे मज मारिती ऐसा काय अपराध. अत्यंत अत्यंत खालच्या दर्जाचं काम सांगायचे. मग एक दिवशी झाला असं महाराज, मंगळवेढ्यामध्ये गाव कुसाची वेस होती. ते वेशीचं बांधकाम चालू आहे. ते भिंतीचं बांधकाम चालू आहे. गाव कुसाची भिंत आहे, भिंतीचं बांधकाम चालू आहे. आणि चोखोबरायला लोकांनी तेही काम सांगितलं महाराज, बांधकामाचं. विटा उचलायच्या, सिमेंट उचलायचं, ते काम सांगितलं. चोखोबराय भगवंताच्या नामचिंतनात दंग आहे आणि तेही काम आनंदाने करतात. अत्यंत खालच्या कुळात आहे, अपवित्र कुळात आहे, पण सतत नामचिंतन आहे त्यांच्या मुखामध्ये. ऐका, देह कसा पवित्र होतो ऐका. भिंतीचं बांधकाम चालू आहे, पण ऐका 60-70 कामगार होते काम करण्याकरता. पण काम चालू असताना अचानक ती भिंत कोसळली. अचानक भिंत, मला वाटते फार मोठी भिंत कोसळली आणि त्या भिंतीच्या खाली, दगडाखाली, विटाखाली अनेक कामगार, 60-70 कामगार दबल्या गेली. त्यामध्ये चोखोबराय सुद्धा आहे. त्या विटामध्ये, दगडामध्ये दबल्या गेले चोखोबराय. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या, मांस दिसू लागलेलं आहे त्या दगडामध्ये, विटामध्ये. दबले गेले कामगार. चोखोबा सुद्धा त्या ठिकाणी दबल्या गेले. परिसरात बातमी कळाली, चोखोबराय त्या भिंतीखाली दबल्या गेलेले आहे. मेले चोखोबराय, मेले चोखोबराय. देवाला ही बातमी कळाली, जगाच्या मालकाला पण देवाला करमत नाही हो, नाही करमत. सतत जो नामचिंतन करतो ना, सतत नामचिंतन जो करतो, भजन करतो, त्याच्यावर संकट आलं ना, माझ्या देवाला नाही करमत, नाही करमत, नाही करमत. चोखोबराय दाबले गेले, चोखोबरायचा जीव गेला महाराज. देवाला करमत नाहीये. नामदेवराय तीर्थयात्रेला गेले होते. जवळ कोणी नाहीये, वाट बघतात नामदेवराय कधी येते कधी नाही. त्यांना कधी आपण निरोप सांगूया. आले नामदेवराय, सांगितलं, नामा मला चोखोबा भिंतीखाली दबल्या गेलेला आहे, मेला चोखोबराय, मेला मेला. करमत नाही नामा, मला करमत नाही. देवा झालं आता, जाऊ द्या, झालं गेलं आता, चोखोबा मेला. आता काय करणार आता आपण, काय करणार आहे. देव म्हणतात, नामा माझी एक इच्छा आहे. अरे सतत त्या माझ्या चोखोबाने माझं नामचिंतन केलं, मला नाही विसरलं तो, नाही विसरला मला. मेला तो, पण मला करमत नाहीये, माझ्या जीवाला चैन पडत नाहीये. माझी एक इच्छा आहे, चोखोबा मेला पण त्याची समाधी ना माझ्या जवळ बांधा, त्याची समाधी माझ्या जवळ बांधा. असं वाटेल मला, जरी चोखोबा गेला पण माझ्या जवळच आहे असं वाटेल मला. देवा काय करणार आम्ही मग आता. नामदेवराय म्हणतात, देव म्हणतात, नामा जा तुम्ही तिथं भिंतीखाली जा. त्या भिंतीखाली अनेक कामगार मेलेले आहे आणि चोखोबाची तिथून हाडं घेऊन या. देव काय म्हटले, चोखोबाचे हाडं घेऊन या. नामदेवराय म्हणतात, देवा शक्य कसं आहे. नामा म्हणे देवा कैसा ओळखा, देव म्हटले, काही नाही नामा जा जा आणि तिथं अनेक हाडं पडलेले आहे, लोकांचे अनेक हाडं पडलेले. जा प्रत्येक हाड कानाला लाव, प्रत्येक हाड कानाला लाव आणि ज्या हाडामधून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येईल ते हाड चोखोबाचं समज आणि इथं घेऊन ये त्यांचे हाड आणि समाधी द्या, समाधी द्या. ऐका चोखोबराय मेले. चोखोबराय अत्यंत, अर्थात ते अत्यंत अमंगळ कुळामध्ये, अपवित्र कुळात जन्माला आले, पण त्यांचा देह पवित्र झाला. कधी जवदे अच्युत सर्व काळ. महाराज म्हणतात, देह पवित्र होतो पण नामचिंतन केल्याने. विठाला विठाला. म्हणून नामचिंतन केलं पाहिजे आपण, नाही तर काही फारसं सामर्थ्य नाही देहामध्ये, आपल्या काही सामर्थ्य नाही. महाराज म्हणतात, पशु पक्षामध्ये आपल्यामध्ये काही फरक नाही. आहार, निद्रा, भय, मैथून सर्व यवनिशी सम समान. महाराज म्हणतात, नाही तर कुत्र्या मांजरामध्ये आपल्यामध्ये काय फरक आहे, नाही तरी काय थोडी.
श्वान शिकारी बापुरी. काय फरक आहे महाराज? आहार निद्रा भय मैथून ह्या गोष्टी तर सगळ्यांना सारख्या आहेच ना. आहार म्हणजे आपल्याला पण खायला लागत आणि कुत्र्याला सुद्धा खायला लागतं की नाही हो? बोला ना, लागतं की नाही? आपल्यालाही भूक लागते, कुत्र्यालाही भूक लागते. फरक एवढा आहे, कुत्र्याला भूक लागली तर कुत्र मालकाजवळ जातं, लोंडा घोळीत आणि मालकाला वाटतं याला भूक लागली की त्याला भाकर देतात. माणसाला भूक लागली तर माणसं बायको जवळ येते, बायकोला वाटतं याला भूक लागलेली आहे. मग ती बायको काय करते? जो स्वयंपाक केला तो वाढून देते. मग हा घडी काय करतो? जेवायला बसतो. पण जर का व्यवस्थित जेवण केलं तर बरं आहे. आता हा जर म्हटला भाजीच बरी झाली नाही आणि स्वयंपाकच चांगला नाही, भाकरी जरा कडकच भाजल्या नाही, जरा टेस्टच नाहीये, तरीच नाही आली, मीठच कमी आहे, तिला वाटतं, ती समजून घेते आपलं कुत्र कुठंतरी जेवलेलं आहे, कुठंतरी तरुण आलेलं आहे, त्याला काही भूक नाहीये. फरक काही नाही माझा आपल्यामध्ये त्यांच्यामध्ये. ऐका, कुत्र्याला भूक लागते, आपल्यालाही भूक लागते. कुत्र एक दिवस मरणार आणि आपण पण एक दिवस मरणार. पण कोणासारखे? ते तुम्हीच म्हणा आता. विठाला काही फारसं सामर्थ्य नाहीये महाराज. फक्त एकच सांगितलं मी काय सामर्थ्य आहे, याच देही घडे. तर महाराज, भीती, आहार निद्रा भय म्हणजे भीती आपल्यालाही आहे आणि कुत्र्यालाही आहे. भीती 9 प्रकारची शास्त्रामध्ये सांगितलेली आहे. भोगे रोगे भयम कुलष्टुतम भयम. आणि शेवटची भीती म्हणजे मरणाची भीती. प्रत्येकाला मरणाची भीती. मरणाची भीती कोणाला नाही महाराज? घडी घडी काळ घडी घडी वाटयाची पाय, घडी घडी वाटयाची पाय, घडी घडी आधुनिक किती आहे, आधुनिक किती आहे, हरिमुखी गाता घडी घडी काळ वाटयाची पाये. आता हे प्रमाण म्हणताना नेमकं हात कोणाकडे करावा? घडी घडी काळ वाटयाची पाये, घडी घडी काळ वाटयाची. कोणाची महाराज? सगळ्याची. म्हणजे भीती प्रत्येकाला आहे, भीती प्रत्येकाला आहे. सजन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है. सजन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है. नहाते न घोड़ा है, वही पैदल में जाना है. सजन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है. सजन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है. प्रत्येकाला भीती, काहीच नेऊ शकत नाही. आपण मरणार एक दिवस. देह जाणार याशी काळोबा खाणार. काळाची भीती प्रत्येकाला आहे. ऐका, काळाची भीती प्रत्येकाला महाराज. हो, देह हे काळाचे, धन कुबेराची. देह काळातच आहे महाराज. काळाची या देहावरती सत्ता आहे. ऐका, म्हणजे भीती प्रत्येकाला आहे. काळाची भीती, मरणाची भीती प्रत्येकाला आहे. प्रत्येकाला. असा माणूस नाहीये की त्याला भीती नाही म्हणून. असा माणूस नाहीये. ऐका, एक जण माणूस वाघाची शिकार करण्याकरता निघाला. काय? एक जण माणूस वाघाची शिकार करण्याकरता निघाला. दारात गेला.
बायको म्हटले का कुठं चालले? तर म्हणे वाघाची शिकार करण्याकरता चाललो. ठीक आहे म्हटली बायको. बायको आतमध्ये रूम मध्ये गेली. 5 मिनिटांनी पुन्हा बाहेर आली तर हा गडी पुन्हा तिथंच बसलेला होता. बायको म्हटले का हो तुम्ही वाघाची शिकार करण्याकरता चालले होते, म्हणजे वाघ मारायला तुम्ही चालले होते, आणखीन तुम्ही इथंच का बसलेले आहे? तो म्हटला दारात कुत्रा उभा आहे ना. काय म्हटला तो? दारात कुत्रा उभा आहे. म्हणजे भीती कोणाला नाही महाराज, प्रत्येकाला भीती, प्रत्येकाला भीती. ऐका, दुसऱ्या भीती सांगायची नाही आपल्याला, पण काळाची भीती प्रत्येकाला. अरे काळाच्या भीतीमुळे माणूस याचे त्याचे पाय धरतो महाराज. पहिले पाय धरतो डॉक्टरांचे. डॉक्टर साहेब मला वाचवा, म्हणजे मरणाची भीती प्रत्येकाला, आणि मरणाच्या भीतीमुळे पहिले पाय धरतो माणूस कोणाचे? विठाला विठाला. इकडे बघा, बघा इकडे साधे. ऐका ऐका, बस तू खाली जाऊ द्या, बस. ऐका ऐका, माणूस पहिले पाय धरतो डॉक्टर साहेबांचे. डॉक्टर मेरा कल्याण करो. डॉक्टर काय म्हणतो? मेरी भिवंडी हो गई, तुम्हाला त्याला काय कल्याण करू? ऐका, नंतर पाय धरतो आपण कोणाचे? आपल्या गणगोताचे, म्हणजे आपल्या स्वैर्यधाऱ्याचे. वाचवा मला मरणापासून, वाचवा वाचवा तर पडतो आपण, पण कोणी काही करू शकत नाही. नाही रे नाही कुणाचे, नाही रे नाही कुणाचे कोणी. हो नाही रे नाही कुणाचे कोणी. नाही रे नाही कुणाचे कोणी. देव देव ऐका ऐका, मरणापासून आपल्याला कोणीही वाचू शकत नाहीये. नाही तुकाने तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचविला, एका चक्रपाणी वाचविला. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रवाणी वाचविला, एका चक्रवाणी वाचविला. ऐका ऐका, मरणापासून आपल्याला कोणी सोडू शकत नाहीये. म्हणजे प्रत्येकाचे आपण पाय धरतो, प्रत्येकाचे पाय धरतो, पण मरणापासून, काळापासून कोणी सोडू शकत नाही आपल्याला. ऐका ऐका, समजा मी एखाद्याच्या घरी पाहुणा म्हणून आलो. मी स्वतः, म्हणजे समजा आमच्या विलास शेठ त्यांच्या घरी मी पाहुणा होऊन गेलो. समजा मुंजाळ साहेबांच्या घरी मी पाहुणा होऊन गेलो, आणि आमचे विलास शेठ मस्तपैकी सोफा शेटवरती बसलेले आहे. म्हणजे पाहुणं होऊन जायचं, पण श्रीमंत माणसं घालायचं ना, गरीबाच्या कशाला जायचं? पाहुणा चाललं होतं ना. ऐका ऐका, सोफा शेटवरती बसलेला आहे, टीव्हीचं रिमोट हातामध्ये आहे. त्यांच्या दारात कुत्रा उभा आहे. मी गेलो, पण कुत्र्याने मला बघितलं, आणि मला पाहिल्या कुत्र जरा प्रचंड भूक लागलेलं आहे, फार भूक लागलेलं आहे. मी हार म्हटलो, पण कुत्र काही शांत बसत नाही. आणि काय धोरणे मला कळत नाहीये. महाराज लोकांनाच का कुत्रे बघतात बरं? महाराज लोक दिसले इतके कुत्रे भुकते, महाराज इतके कुत्रे भुकते. बरं अवघड आहे, काय दुश्मनी त्यांची ना आमची, काही मेळ लागत नाही. ऐका ऐका, कुत्रा भूक लागलेला आहे. मी हार म्हटलो, पण तरी काही ते शांत बसत नाही. मग काय करायचं? त्याला कधी हाड म्हणायचं नाही कुत्र्याला. मग
कुत्र्याचा जो मालक आहे त्याला आवाज द्यायचा. मी म्हटलं ओ शेठ, मुलदार शेठ, असा आवाज दिल्या त्यांनी आवाज दिला. ए टॉमी, टॉमी म्हणजे कोण? कुत्र. इकडे ये जरा, ते आपले महाराज आहे, ऐका ऐका. असा आवाज दिल्या ते कुत्र काय करतं महाराज, आपल्या पायाजवळ येतं आणि भुंकत नाही, काही नाही. ऐका ऐका. कुत्र्याला हाड म्हणायचं नाही, त्याचा जो मालक कोण आहे त्याच्या नावाने आवाज द्यायचा. तसं ऐका, काळाची भीती आपल्याला आहे, प्रचंड काळाची आपल्यावरती स्वारी आहे, तडक आहे आपल्यावरती काळाचा. मग काळाला काहीच म्हणायचं नाही. त्याला किती आपण अडवण्याचा प्रयत्न केला, धरून ठेवण्याचा प्रयत्न केला, तो आपल्याला काही माफ करू शकत नाही. मग काळ काहीच नाही म्हणायचं. मग जो काळाचा मालक आहे त्याच्या नावाने आवाज द्यायचा. आवाज देणं म्हणजे काय? त्याच्या नावाने पवाडे गायचे. परिणाम ज्याचे गरजता पवाडे, कळी काळ पाया पडे. त्या भगवंताच्या नावाचे जर पवाडे गायले, काळाचा मालक कोण आहे? देवच आहे, भगवान परमात्मा आहे. त्याच्या नावाने आपण हाक मारायची. पवाडे गाणं म्हणजे काय? त्याचं नामचिंतन करायचं, त्याचं नामचिंतन करायचं. महाराज म्हणतात की दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे. दिन रजनी हाची धंदा म्हणजे हाच धंदा कोणता? नामचिंतन करणं. पवाडे गाणं म्हणजे नामचिंतन करणं. विठाला गर्जने म्हणजे काय? गर्जना म्हणजे उंच स्वरात गाणे. आपण पवाडे ऐकतो ना, पवाडे ऐकतो की नाही आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे? शाही रहा महाराष्ट्राचा प्राण, शाही रहा महाराष्ट्राचा प्राण, शिवप्रभूचे गात गुणगान गीती. ऐका ऐका, तानाजी नाव पुढे म्हटलं राजे, भूल युद्धाकरता मी तयार आहे, खिंड लढवण्याकरता मी तयार आहे. राजे म्हटले तान्हा, आम्हाला अपयश चालणार नाहीये. तानाजी मला तुला म्हटले राजे, अपयश जर आलं, हा तान्हा तुम्हाला पुन्हा जिवंत दिसणार नाहीये. माघ मध्ये नवमीच्या दिवशी गड ताब्यात घेतो, गावताची गंज पेटवतो आणि वेगळे जावा समजून तुम्ही या गडावरती हा तान्हा तुमचं स्वागत करण्याकरता तयार आहे. याला म्हणतात पवाडा. कळलं का? नाही कळलं? आणखी सांगू का? प्रतापगडच्या दमाने मस्त पैकी वाजत प्रतापगडच्या पायथ्याशी प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, आलं बेगुमान नाही त्याला जा. शिवाजी राजा चक्रवर्ती, शिवाजी राजा चक्रवर्ती, शिवाजी राजा चक्रवर्ती.
अंगरक्षक आलेला आहे. कोण? सय्यद बंडा. सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला. ऐका ऐका, खान कसा आला? खान दौलत दुलत आला, खान दौलत दुलत आला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, शिवबाद संगती महाला, शिवबाद संगती महाला, शिवबाद संगती महाला, शिवबाद संगती महाला. ऐका, महाला म्हणजे कोण? म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचला शिवा, तोच जीवा महाला. राजांच्या सोबत आहे. राजे घाबरतात येण्याकरता. मुळात राजे घाबरत नव्हते. हा गनिमी कावा होता हे कोणाला कळत नाहीये. मग खान आलेला आहे, अहंकारी खान आहे. चालू पण वाजवा. अहंकारी खान आला. खान कसा करतो? खान हात मारितो हसरी, खान हात मारितो हसरी, खान हात मारितो हसरी, खान हसतोय, म्हणतो आओ शिवा हमारे गले लग जाओ. राजे घाबरतात, घाबरण्यासारखं करतात. घाबरत नव्हते राजे. मग राजे आले. खान समोर आलेला आहे. गळा भेट घेतो. राजांना माहिती होतं हा गनिमी कावा आहे. राजे समोर बारीक दिसत आहेत. खानाने आलिंगन दिलं आणि खान काय करतो ऐका. खानाने डाव टाकलेला आहे. खानाचा अभिमान मांडला, खानाचा अभिमान मांडला, कतरीचा वार त्याने केला, कतरीचा वार त्याने केला, होतं अंगाला, चिलखत होतं अंगाला, राजांच्या अंगावर चिलखत होतं. राजे तयारीत आले होते. मग राजांना काही झालं नाही महाराज. मग तितक्याच राजाने आपला डाव टाकलेला आहे. पोटामध्ये मित्र खूप असला, पोटामध्ये मित्र खूप असला, पोटामध्ये मित्र खूप असला. राजांच्या हातामध्ये वाघ नखे होते. वाघ नख्याचा वारा केला, वाघ नख्याचा वारा केला, वाघ नख्याचा वारा केला, वाघ नख्याचा वारा केला. तर आवाज झाला, तर आवाज झाला, पत्रा बाहेर आलेला आहे. बचाव 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 म्हणतो खान. खानाचं सैन्य, राजांचं सैन्य मनोहर युद्ध चालू आहे आणि युद्धामध्ये राजांच्या सैन्यांचा विजय झालेला आहे आणि त्याच ठिकाणी प्रतापगडचं युद्ध संपलेलं आहे. प्रतापगडचं युद्ध झाले. महापुरुष होते म्हणून तर आज आपल्याला खऱ्या अर्थानं कीर्तन भजन करता येतं. नाही तर महाराज हे महापुरुष जर नसते, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणी अहिल्याबाई होळकर हे जर नसते ना महाराज, इथं आपलं कीर्तन करता नसतं आलं. मग आपल्याला विचार लागला असतं, हुजूर हम थोडासा संकीर्तन करना चाहते हैं. मग अरे इथं हे आदिनाथ महाराज नसते उभा, ते असते पण त्यांचं नाव आदिनाथ महाराज नसतं. मग फारुख भाई
ते कार्तिक महाराज ते ना त्यांचं नाव कार्तिक नसतं मग अब्दुल भाई, मग तुम्ही जनाबाई, ठकूबाई, मीराबाई, तुम्ही त्यांचं तुमचं नाव तसं नसतं. मग सुन्ना भाभी. आज हे राजांचे उपकार आहे, महाराणी अहिल्याबाईचे उपकार आहे आपल्यावरती. चला, याला म्हणतात पवाडा. आणि पवाडा गाणं म्हणजे भगवंताचं नामचिंतन करणं. भगवंताचं नामचिंतन फार गोड आहे. महाराज म्हणतात, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे भगवंताचं नामचिंतन करा. अमृताहुनी गोड वा वा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे अमृतावने गोड नाम तुझे देवा. आणि तेच जर आपण नामचिंतन केलं, त्याच्या नावाने जर पवाडे गायले, महाराज म्हणतात कडी काळ पाया पडे. तो काळ आहे ना, तो आपल्या पाया पडतो. पाया पडतो म्हणजे काय? काळाची सत्ता आपल्यावरती राहत दड 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 दुड दुड. ऍक्युरेट प्रमाण. आपण म्हणतो की जोरात दणका मारला, याला म्हणते प्रमाण. म्हणजे उदाहरण म्हणून सांगतो बरं का, एका कंपनीतली मशीन बंद पडली. कंपनीतली मशीन बंद पडली. ते कर्मचारी होते, कामगार लोक होते, ते मशीन चालू करू लागले, शेल्फ मारू लागले, तर मशीन काही चालू होत नाही, काही मेळ लागत नाही. हे आता ते तिथले साहेब आले, मेन साहेब आले, मशीन का चालू होत नाहीये, काही मेळ लागत नाही. सगळे कामगार लोक याचे चाळे फिरायचे, काही मशीन चालू होत नाहीये. मग एक जण म्हणे, एक जण इंजिनियर आहे, त्यांना आपण बोलूया आणि त्यांना आपण बोलून मशीन आपली चालू करूया. ते म्हणजे ते पैसे किती घेते? 1 लाख रुपये घेते. किती मिनिटाचे? फक्त 5 मिनिटाचे. किती? 1 लाख मशीन चालू करायचे. हो, आले ते बघा साहेब, ते इंजिनियर आले, काहीच नाही केलं, फक्त असं जोरात दणका त्या मशीनवर मारला. एका मिनिटात मशीन चालू झाली. लोक म्हणे, एकच दणका मारला, मशीन चालू झाली. आम्ही इतके दणके मारले, आम्ही इतके दणके मारले, मशीन चालू होत नाहीये. साहेब काय म्हटलं माहितीये का? तुम्ही दणके मारले, पण जिथं मारायचं होता
तुम्ही तिथं दणका मारला नाही. महाराजांनी एकच दणका मारला, जिथं मारायचा होता तिथं मारला. मग अशा लोकांची गरज आहे महाराज. विठाला काळाची सत्ता आपल्यावर राहणार नाहीये. काळी काळ पाया पडे, काळ आपल्या पाया पडतो. म्हणजे काळाची सत्ता आपल्यावर राहत नाहीये. ऐका, संत महात्म्यावरती काळाची सत्ता राहिली नाहीये. जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा ज्या वेळेला जाता येत ना, त्यावेळेला महाराज म्हणतात की आम्ही माथा दिला पाय. माथा दिला पाय. सतत नामचिंतन केल्यामुळं काळाची सत्ता तुकोबऱ्यावरती राहिली नाही. तुकोबऱ्या तीनदा आले महाराज इथं. किती? तीनदा आले, गेले, पुन्हा आले, गेले, पुन्हा आले. का? काळाची सत्ता त्यांच्यावर चालत नाहीये. नाथ महाराज सुद्धा त्यांनी 2 वेळेस देह ठेवला. पहिल्यांदा नाथ महाराजांनी देह ठेवला. सगळे जण लोक जमा झालेले आहे. नाथांची अंत्यविधी चालू आहे. त्यावेळेला तिरडीवर नाथ महाराज हो आणि खांदेकरी नाथ महाराजांना घेऊन चालले स्मशानभूमीकडे. पण झालं असं, खांदेकरी कोण होते? पाहुणे रावळे, त्यांचे भावकी. मग त्यांच्यात एकामेकात चर्चा चालू झाली. ते म्हटले, करे राम भाऊ, खांदेकरी बरं का, खांदेकरी काय म्हटले, करे राम भाऊ, अरे नाथ महाराजांनी आयुष्यभर लोकांना ज्ञान पाजलं, पण शेवटी आपल्याच खांद्यावर चालला. हे एकामेकाला बोलू लागले. नाथ महाराजांनी देह ठेवला होता, पण ऐका ना, काळाची सत्ता त्यांच्यावर चालत नाहीये. मग नाथ महाराज उठून बसले तिरडीवर आणि आवाज दिला, अय राम भाऊ. नाथ महाराजांनी आवाज दिला, राम भाऊ. राम भाऊ म्हणे, कोण बोलतो वरून? म्हणे, कोण बोलतो? म्हणे, पुढे गेले, ओ राम भाऊ. त्यावेळेला वर बघितलं तर नाथ महाराज उठून बसले. अरे नाथ महाराज कसं उठून बसले? नाथ महाराज म्हटले, मी तुमच्या खांद्यावर मरत नाहीये, मी नंतर मरतो, दुसऱ्याच्या खांद्यावर होतो, पण तुमच्या खांद्यावर मरत नाहीये. तुम्हाला कशाला त्रास देऊ मी? ऐका, नाथ महाराज गेले होते, पुन्हा वापस आले. काळाची सत्ता त्यांच्यावर चालत नाहीये. ऐका, दुसऱ्यांदा परत नाथ महाराजांनी देह ठेवला. नाथ महाराजांची अंत्ययात्रा चालू आहे. पुन्हा तेच खांदेकरी. ऐका, इकडे लक्ष द्या. स्वयंपाकावाले बोलू नका बरं का, तुमचं काम चालू दे, आम्ही आमचं काम करून देतो. ऐका, नाथ महाराजांनी पुन्हा देह ठेवला. तिरडीवर नाथ महाराज आहे. खांदेकरी तेच जमा झाले. पण ते म्हटले, आता एकामेकाला कोणी बोलू नका बरं का. एकामेकाला कोणी बोलू नका, नाही तर कीर्तन लांबच शक्यता आहे. कीर्तन लांबच शक्यता, कोणी बोलू नका एकामेकाला. म्हणजे असं मी म्हटलो, नाथ महाराज नाही म्हटले, ते नाही म्हटले, भावकीने म्हटले. मग कोणी एकामेकाला बोलू नका. नाथ महाराज उठून बसले, म्हणले अंत्ययात्रा चालू आहे. पण त्याच गावातली एक बाई, तिची एकुलती एक मुलगी सासरी चालली नांदायला. पण नाथ महाराजांची पुढून अंत्ययात्रा आली आणि तिचं काय वाटे लावणं एकच झालं. पण ती मनातली मनात म्हटली, माझी एकुलती एक मुलगी सासरला नांदायला चालली आणि नाथाला आजच का मारायला वेळ मिळाला. नाथ महाराजांना कळलं महाराज नाथ महाराज तिरडीवर होते, ते खांदेकरी होते ना, ते अगोदरच सगळ्यांना म्हणत होते, कोणी कोणाला बोलू नका, आवाज करू नका. पण नाथ महाराज वरून आवाज देतात, पंत, असा आवाज दिला, पंत. कोण बोलतो म्हणे? आपण तर काही कोणाला बोललो नाही, एकामेकाला काही म्हणलो नाही. पंत खाली ठेवा, मी नंतर मरतो म्हणे. नाथ महाराज पुन्हा जिवंत झाले. महाराज तिसऱ्यांदा नाथ महाराज षष्टीच्या दिवशी स्वतःच गोदावरी माते त्या गंगेमध्ये गेले आणि जल समाधी घेतली. का? कळी काळ पाया पडे. त्यांच्या तो काळ पाया पडतो. आजही त्यांची सोहळा होतो, त्यांचा सोहळा होतो. का? त्यांच्यावर काळाची सत्ता नाही. विठाला मग त्याचे पवाडे गायचे. त्याचे म्हणजे कुणाचे? महाराज
म्हटले तो हा पंढरीचा राणा. राणा म्हणजे राजा. तो देव पंढरीचा कोण आहे? राजा आहे. म्हणतात ना, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, वेदा नाही कळला अंत पारयाचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. हो, ऐका ऐका. गावचा राजा सरपंच, तालुक्याचा राजा आमदार, जिल्ह्याचा राजा खासदार आणि महाराष्ट्राचा राजा मुख्यमंत्री, देशाचा राजा पंतप्रधान. चुकीचं आहे बरं. देशाचा राजा पंतप्रधान नाहीये, मग राष्ट्रपती. राष्ट्रपती हा म्हणजे बरोबर आहे का? चुकीचं तर सांगा बरं का त्याचं काही. तुम्ही म्हणता मग आमची चूक काढू राहिला का काय? ऐका ऐका. राष्ट्रपती हा देशाचा राजा असतो. ऐका, देशाचा राजा राष्ट्रपती आहे. मग जगाचा राजा कोण आहे? वो सांगितलं नाही इथंच. कानडा राजा पंढरीचा, तो हा पंढरीचा राणा. पुसा 618 जना. 6 शास्त्राचं मत आहे, 18 पुराणाचं मत आहे आणि 4 वेदाचंही मत आहे. आणि चिंतन जरी केलं आपण, चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी. भोगही मिळतो आणि मुक्ती म्हणजे मोक्षही मिळतो. ऐका, आता भोगही मिळाला आणि मोक्षही मिळाला. आता काय टेन्शन आहे महाराज? टेन्शन आहे का काय आता? म्हणजे बायको तहसीलदार असावी, वाळूचं टिप्पर असावं. आता काय टेन्शन आहे का? भोगही मिळाला आणि मोक्षही मिळाला, काही टेन्शन नाही. मग फक्त नामचिंतन करा, भोगही मिळेल म्हणजे भोगही मिळेल, मुक्ती म्हणजे मोक्ष म्हणजे सुखही मिळेल, आनंद मिळेल आपल्याला. कधी नामचिंतन केलं तर, पवाडे गायले तर. एकदा सगळ्यांनी मोठ्याने आपण नामचिंतन करूया, टाळे वाजवून भजन करायचं. विठोबा रघुमाई वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्यांच्या नावे. तो हा पंढरीचा राणा पुसा 618 जना. महाराज म्हणतात आपल्याला वैकुंठाला जरी जायचं असेल, सगळ्यात दुर्लभ वैकुंठ, पण तो सुद्धा सुलभ होतो. वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्यांच्या नावे. तो हा पंढरीचा राणा पुसा 618 जना. त्याच्याकरता संत महात्म्याने तुम्हा आम्हाला सांगितलं, त्याचे पवाडे गायचे, नामचिंतन करायचं. म्हणून आपण संतांचं ऐकलं पाहिजे, आपलं भलं होईल. संतांचं जर नाही ऐकलं, ऐका, संतांचं जर आपण ऐकलं आपलं भलं होईल. संत महात्म्यांनी तुम्हाला आम्हाला बापाची उपमा दिली, हो भलं होईल. आणि जर नाही ऐकलं, हे जरी नाही ऐकलं तरी पुसार येईल. हे जरी नाही ऐकलं, हे जरी नाही ऐकलं, तरी पुसार येईल. हे जरी नाही ऐकलं. एकदा काही वाजवा, काही वाजवा. सरत देवतीला मला बांधून नेईल, सरत देवतीला, सरत देवतीला.
महात्मा म्हटले सावध व्हा, भजन करा, तुमचं कल्याण होईल. सावध होणी भजने लागा देव करा वारी. होळी भजने लागा देव करा वारी. मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी. एक साथ हाथ वर सगळ्यांना धन्यवाद. शबास. पिळा महाद्वारी. बोलो बहिणीला देखा पिळा महाद्वारी. पिळा महाद्वारी. पिळा महाद्वारी. बोलो बहिणीला देखा पिळा महाद्वारी. पिळा महाद्वारी. बोलो बहिणीला देखा पिळा महाद्वारी. बोलो बहिणीला देखा पिळा महाद्वारी. 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 ऐका बरं का, याला म्हणते पिंगळा. काढा 50,000 रुपये. पिंगळा ऐकण्याकरता आहे ना 51,000 रुपये द्यायला लागते. विशाल महाराज खोले यांना बरं का. आणि तोच पिंगळा आपण आपल्या अंगडमध्ये भरून दाखवला. आम्ही पैसे मागत नाही बरं का. एक आठवण करून दिली. ऐका, असो संत महात्मे म्हटले नामचिंतन करा, ज्याचे गरजता पवाडे, कळी काळ पाया पडे, तो हा पंढरीचा राणा. 6-6-18 जना यथामती यथावकाश. धावत्या वेळामध्ये आपण अभंगावरती चिंतन मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे चांगलं असेल, पटलं असेल, जे बरोबर असेल, गुरुवर्यांचा आशीर्वाद, आदरणीय तळपी महाराजांचा आशीर्वाद, माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद आणि तुम्हा सर्व श्रोते जनांचा सर्वांचा आशीर्वाद. जे काही वाईट वाटलं असेल, चुकीचं वाटलं असेल, माझे मला परत करा, सुधारण्याचा प्रयत्न करतो. ज्ञानेश्वर